हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवतोय मस्त अशी आवळा कँडी. त्यासाठी मी इथे पाव किलो आवळे घेतले आहेत. ते मी स्वच्छ धुवून कापडाने व्यवस्थित पुसून घेतले आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी आवळे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. आपण आवळे वाफवून घेणार आहोत. इथे मी कढईमध्ये पाणी घेतलं आहे. पाणी गरम करून घेतलं आहे आणि चाळण ठेवण्यासाठी मी एक वाटी ठेवली आहे कढईमध्ये. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही डायरेक्टली स्टीमरमध्ये ठेवू शकतात. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, तर मी अशा प्रकारे वाफवून घेणार आहे. त्यावरती आपण झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरती 10 मिनटं झालेली आहेत. पाहून घेऊयात झालेत का आपले आवळे. आवळे जर असं व्यवस्थित सुटले असतील, म्हणजे अशा प्रकारे नाईफ घातल्यानंतर व्यवस्थित जर त्याच्या पाकळ्या मोकळ्या होत असतील, म्हणजेच आवळे छान वाफवलेले आहेत. हे मी आवळे काढून थंड करून हे अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि बी काढून घेतलेली आहे. हे आवळे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पण वाटत असताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाहू शकता मी वाटून घेतलं आहे. बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे. थोडा वेळ लागतो, पण छान वाटले जातात. मी हे मिक्सरला वाटून घेतलं आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे आवळा वाटून घेतलेला आहे तो घालून घेऊयात. आवळा हा तब्येतीसाठी चांगलाच असतो आणि जर आपण कँडी बनवली तर मुलं पण आवडीने खातात. आपण तुपामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनटं आपण परतवून घेऊयात. गॅसची फ्लेम ही आपण मीडियम ठेवायची आहे, मीडियम किंवा लो. 5 मिनटं आपण ह्यातलं मॉइश्चर थोडंसं जाईपर्यंत परतवून घेऊयात आणि परतवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. मी इथे पाव किलो आवळे घेतले होते, तर जवळपास आपण पाव किलोच गूळ घ्यायचा आहे, कारण आवळ्याची टेस्ट थोडीशी आंबट तुरट असते. त्यामुळे गुळाची क्वांटिटी आपल्याला तितकीच ठेवायची आहे, जेणेकरून ते छान आंबट गोड असं लागतं. मी इथे बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे. गूळ मिक्स करून आपण मीडियम फ्लेमवरती मध्ये मध्ये हलवून एक 10 ते 15 मिनटं आपल्याला वेळ लागतो हे पूर्ण होण्यासाठी. आवळा हा केसांसाठी सुद्धा खूप चांगला असतो. पाहू शकता छान गूळ वितळलेला आहे आता ह्यामध्ये. तर मीडियम फ्लेमवरती सतत हलवत एक 10 मिनटं आपण हे मिश्रण हलवायचं आहे, मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता मिश्रण आता थोडंसं घट्टसर झालेलं आहे. थोडा वेळ लागतो, पण आमला कँडी बनून छान टेस्टी रेडी होते. आपलं मिक्सर आता छान रेडी झालेलं आहे बनून, पाहू शकता. आता हे मिक्सर झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि जर व्यवस्थित गोळा बनत असेल तर आपलं मिक्सर बनून रेडी आहे. पाहू शकता छान गोळा बनतो आहे. आपलं आवळा कँडीचं मिक्सर आता रेडी झालेलं आहे. त्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊयात. अगदी थोडीशी मी वेलची पूड घातली आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. सर्व मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि मिक्सर एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घ्यायचं आहे. मी ते मिक्सर थंड करून घेतलेलं आहे. पाहू शकता थंड झाल्यानंतर अजून घट्ट झालेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. तुम्हाला जर हवं असेल तर स्टिक असेल तर त्यालासुद्धा तुम्ही लावू शकता आणि जसं आपण लॉलीपॉप वगैरे बनवतो तसंसुद्धा बनवू शकता किंवा टूथपिकसुद्धा ह्याच्यामध्ये लावू शकता आणि त्याने लॉलीपॉपसारखं तुम्ही बनवून लहान मुलांना देऊ शकता. तर अशा प्रकारे हे आपण साखरेच्या म्हणजे मिक्सरला बारीक वाटून घेतलेली साखर आहे किंवा तुम्ही पिठी साखरसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे, त्याने ते एकमेकांना चिटकत नाहीत.
जर बनवताना काही प्रॉब्लेम आला, म्हणजे जर हाताला चिटकत असेल थोडंसं, तर हाताला तूप लावायचं आहे. अगदी थोडंसं तूप लावून गोळे बनवून घ्यायचे आहेत. जास्त तुपाची गरज लागत नाही. अगदी थोडंसं तूप लावून घेऊन पुन्हा गोळे बनवून घ्यायचे आहेत. छान गोळे वळले जातात. आणि पुन्हा पिठी साखरेमध्ये घोळवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा बनवून घेते. मी इथे सर्व आवळा कँडीज बनवून घेतल्या आहेत. आपल्याला आता जी एक्स्ट्राची साखर आहे ती काढायची आहे. त्यासाठी मी इथे एक झारा घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण असे 5-6 गोळे घालून घ्यायचे आहेत आणि जसं आपण पीठ चाळतो तसं हलवायचं आहे. त्याने काय होईल, जी एक्स्ट्राची साखर आहे ती खाली पडून जाईल आणि आपला आवळा कँडीज बनून रेडी होतील. आपल्या आवळा कँडीज इथे बनवून रेडी आहेत. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.